डोळ्यातील क्षयरोग एक झलक. नमस्कार, मी आज तुम्हाला डोळ्यातील क्षयरोग या विषयावर माहिती सांगणार आहे. क्षयरोग हा फक्त फुफ्फुसापुरता मर्यादित नसून तो शरीरातल्या कुठल्याही अवयवाला बाधित करू शकतो आणि त्यात डोळ्याचाही समावेश आहे. डोळ्यातील क्षयरोग म्हणजे काय? डोळ्यातील क्षयरोग म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे डोळ्याच्या कोणत्याही भागाला झालेला संसर्गजन्य जळजळ. ही बाधा थेट संसर्ग किंवा शरीरातल्या इतर ठिकाणावरून रक्ताद्वारे आलेला संसर्ग असू शकतो. भारतातली परिस्थिती. भारतात 0.4% ते 9.8% क्षयरोग रुग्णांमध्ये डोळ्याचा क्षयरोग आढळतो. हे प्रमाण क्षयरोगाची साथ असलेल्या देशांमध्ये जास्त आहे. प्रौढ आणि लहान दोघांनाही होऊ शकतो. संसर्गाचा मार्ग प्रामुख्याने रक्ताद्वारे. हे शरीरात कुठेही असलेल्या टीबी संसर्गातून, क्वचित डोळ्याच्या बाह्य भागातून थेट संसर्ग. डोळ्याचे कोणते भाग बाधित होतात? बाह्य भाग, पापणी, अश्रुग्रंथी, फेसलेस त्वचा म्हणजे कंजक्टायवा, अंतर्भाग, युविया मधल्या थरातील भाग, रटायना, ऑप्टिक नर्व. डोळ्याचे कोणते थर प्रभावित होऊ शकतात? लक्षणं. अग्रभाग, डोळ्यात जळजळ म्हणजे लाल होणे, लालसरपणा, फोटोफोबिया म्हणजे लाईटचा परिणाम होणे, बसका का कोयपेच्या गाठी. पार्श्वभाग, चोरॅडिबल ट्युबरक्युलोसिस, रेटायनिकल कोरायडेटिकल न्यूरोपॅथी. काही वेळा संपूर्ण डोळा सुजतो. पॅनोप्थोलॉजिस्ट निदान. डोळ्याची तपासणी, स्लिट लॅम्प, फंडस तपासणी, क्षयरोग चाचण्या, टीबी स्क्रीन टेस्ट, IGRA, इग्रा, छातीचा एक्स-रे, डोळ्याचे विशेष इमेजिंग. पण डोळ्यातून क्षयरोगाचा थेट बॅक्टेरिया सापडणं कठीण असतं. त्यामुळे निदान हे अनेक बाबींवर आधारित असतं. अन्य आजारापासून वेगळं कारण आवश्यक म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस. सिफिलिस, सार्कोइडोसिस व अन्य प्रकारच्या UITC गोंधळ होऊ शकतो. म्हणून डोळ्यातल्या क्षयरोगाला द ग्रेट मॅक्युलर असे म्हणतात. उपाय. संपूर्ण 6 महिन्याचे अँटी टीबी कोर्स. प्रथम 2 महिने रिफॅम्पिसिन, आयसोनियाझाइड, पायराझिनामाइड, इथेम्बुटॉल. नंतर 4 महिने फक्त रिफॅम्पिसिन आणि आयसोनियाझाइड. कधी कधी इथेम्बुटॉल पण ऍड केल्या जातं. स्टिरॉइड्स. डोळ्याच्या जळजळ कमी करण्यासाठी म्हणजे इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी ऑप्थॅल्मॉलॉजिस्टच्या सल्ल्याने
परिणाम. योग्य वेळी उपचार केल्यास 90% रुग्णांमध्ये सुधारणा होते. उशीर झाल्यास दृष्टी कायमची कमी होऊ शकते. डोळ्याच्या अनेक गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. गुंतागुंती म्हणजे कॉम्प्लिकेशन. निष्कर्ष, इन्फरन्स. जर एखाद्याला टीबी आहे आणि त्याला डोळ्याची लक्षणं आहेत, तर डोळ्यातील क्षयरोगाचा विचार करावा. विशेष भारतासारख्या टीबी प्रवण देशामध्ये सावधगिरी आणि लवकर निदानाचा महत्त्व आहे. पल्मनॉलॉजिस्ट, नेत्रतज्ञ व संसर्गरोग तज्ञ चा समन्वय महत्त्वाचा आहे. धन्यवाद.